कराकश त्यांच्या महाराष्ट्र. मग कसं आहे पब्लिक, आज होता निरगुडसरच्या यात्रेचा दुसरा दिवस. काल तर यात्रेला आपण गेलो होतो, पण थोडी दुखापत झाल्यामुळे कालचा काही ब्लॉग आपला पडला नाही. मग काय तर पब्लिक आज आपल्याला येत होतं नाग्याला घेऊन. अमोल शेटच्या बारी पुढे ना नागे दिला होता कांड्यावरती टायगरसोबत. मग काय तर आज आहे ना गणपती बाप्पाचा बड्डे होता. बाप्पाची पूजा वगैरे केली आणि नाग्याला भरलं आणि निघलो घेऊन. अमोल शेटची बैल भरायला आलो होतो. कोण कार्यकर्ता कुठं तो कोण कुठं. मग काय तर सगळे जमावले आणि बैल वगैरे भरून घेतले आणि आता म्हटलं निघा. पण जायच्या आधी म्हटलं भैरवनाथाला फेरफटका मारून जावा. कधी पाया न पडणारा अमोल शेट आज भैरवनाथाच्या दारात हात जोडत होता. आता होईल त्याचं पण लग्न लवकर. अरे कहना क्या चाहते हो? गाठात आलो तो प्रत्येकाची वारी पहिल्याच भिडण्यासाठी प्रत्येकाने केलेला संघर्ष. काय तर तो वाजंत्र्यांचा तापा आणि काय तर आलमसरचा आवाज. गाडा घालण्यासाठी ना रँकवरती भरपूर गर्दी झाली होती बरं का. त्याच्यामुळे ना जो तो आपली बारी करण्याच्या पाठीमागे लागला होता. ते एका गाडा मालकाची बारी गाठाचा राजा झाल्यावरती झालेला आनंद बघा. डोबळे मंडळींच्या सर्जाचा सुट्टीचा थरार. 12 सेकंदमध्ये झालेल्या बारीचा आनंद. भरपूर काहीतर भाऱ्या पाहिल्या होत्या आणि आता होती शंभू बाकड्याची बारी. छाती किंग बाजीराव नाना डोबळे तर होते. एका बाजूला मालक उभे होते आणि दुसऱ्या बाजूला आहे ना खुळकुळे घेऊन वाजवणारा अमोल दादा. ओमकार मामा लोखंडे पण आज गाठात आले होते बा. मग काहीतर नागेच्यांची बारी होती. हो जरी काटा टोचला मला पण आधी कळून येतोय तिला. सारा मार्गच करते खुला बघा ना हो अशी तर तिची लीला. पाठीशी ती उभी असताना कशाला पुन्हा. दुर्दैवाने बारी झाली 12 सेकंद 05 मिली पॉईंट. मग काहीतर बैल वगैरे भरली होती. आलो घरी घेऊन अमोल शेटच्या इथं खाली करायला. याचं थोडं तांत्रिक नियोजन बिघडल्यासारखं वाटतंय बरं का. एक भाई नीचे तो एक भाई ऊपर बैल छोड़ने के लिए. वैसे क्या है ना धूप की वजह से ना भाई दिख नाही रहा है. मग काहीतर अमोल शेटची दे ना मस्तपैकी टायगर आणि बारशा खाली करून घेतला आणि घरी येऊन आहे ना आपला नाग्यान ते खाली वगैरे करून घेतली आणि त्यांना खायला वगैरे टाकून दिलं. मस्त एक झोप काढली आणि डायरेक्ट संध्याकाळी रतीपताराच्या टायमाला उठलो. तशी ना बाकीची कामं उरकेतपर्यंत भरपूर अंधार पडला होता. आता मी माझी कामं उरकी तुम्ही पण तुमची कामं उरका. मग काहीतरी पब्लिक भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.